नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सुधा खडके, समाजशास्त्र विभाग प्रमुख, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ. ऑनलाईन तासिकेमध्ये BA प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थिनींचे मी स्वागत करते. आपल्या समाजशास्त्र विषय आहे समाजशास्त्र परिचय आणि पहिल्या सेमिस्टरमध्ये सामाजिक नियंत्रण आहे युनिट नंबर 5मध्ये. तर आजच्या तासिकेमध्ये आपण सामाजिक नियंत्रण म्हणजे काय आणि सामाजिक नियंत्रणाची विविध साधने यांचा अभ्यास करणार आहोत. तर सामाजिक नियंत्रणाचा अर्थ सुरुवातीला बघूया की प्राचीन काळापासूनच मानवी समाजात सामाजिक नियंत्रणाचे विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळातच प्लेटो, ॲरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांनी त्यांच्या ग्रंथात सामाजिक व्यवहारांच्या संघटन व नियंत्रणासंबंधी सविस्तर विवेचन केलेले आपल्याला दिसून येते. इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ सोसायटी या ग्रंथात स्मॉल आणि बिनसेट यांनी सर्वप्रथम सामाजिक नियंत्रण या संकल्पनेचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. तसेच एडवर्ड रॉस यांनी 1901मध्ये सोशल कंट्रोल या नावाचा ग्रंथ लिहून त्यात सामाजिक नियंत्रणाचे सविस्तर विवेचन केलेले आहे. आता प्रचलित समाजव्यवस्था सुरळीत सुरू राहावी यासाठी प्रत्येक समाजव्यवस्थेत सामाजिक नियंत्रण अस्तित्वात आलेले असते. म्हणजेच समाजात ऐक्यभाव, सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची एक पद्धती असते, त्यालाच आपण सामाजिक नियंत्रण असे म्हणतो. सर्वच समाजात सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था अस्तित्वात आहे. शहरी असो, ग्रामीण असो, तो कुठलाही समाज असो, असा कोणताही समाज नाही की ज्यामध्ये सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था नाही. प्रत्येक समाजव्यवस्थेत व्यक्तीच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच प्रत्येक समाज सदस्य आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाज नियमांचे पालन करत असतो. म्हणून समाज सदस्यांचे सामाजिकरण केले जाते. सामाजिकरणाच्या माध्यमातून व्यक्तींना समाज उपयोगी सवयी, वर्तन, क्रिया शिकविल्या जातात आणि त्यामध्ये कुटुंबाची ही भूमिका फार महत्त्वाची दिसून येते. वडीलधारी मंडळी लहान सदस्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सामाजिक नियंत्रणाच्या प्रक्रियेत नियंत्रक असे म्हणतात. ज्यांच्यावर नियंत्रण ठेवायचे आहे त्यांना नियंत्रित असे म्हणतात. सामाजिक नियंत्रणाच्या क्रियेतील नियंत्रक व नियंत्रित हे प्रमुख दोन पक्ष असल्याचे दिसून येते. कुटुंबात वडीलधारी मंडळी लहान सदस्यांवर नियंत्रण ठेवतात, तर शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षक आणि प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. समाजव्यवस्थेने निर्माण केलेले प्रमाणके, प्रथा, परंपरा, रूढी, धर्म, कायदे याद्वारे समाज सदस्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न समाजव्यवस्थेकडून केला जातो. त्यांना सामाजिक नियंत्रणाची साधने असेही म्हणतात. सामाजिकरणाच्या माध्यमातून तसेच समाजातील प्रथा, परंपरा, रूढी, कायदे यांच्याही माध्यमातून समाजातील सर्व सदस्यांच्या वर्तन क्रिया नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे सर्व समाज सदस्यांचे वर्तन एकसारखे राहते. त्यातूनच समाजामध्ये एकता निर्माण होते. त्याचप्रमाणे समाज सदस्य आणि समाजामध्ये जे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि समाज व्यवस्थेत ही प्रक्रिया निरंतरपणे सुरूच असते आणि याही प्रक्रियेला आपण सामाजिक नियंत्रण असेच म्हणतो. आता यासाठी काही व्याख्या केलेल्या आहे. या व्याख्याचा जर आपण विचार केला तर सामाजिक नियंत्रण म्हणजे काय आणि सामाजिक नियंत्रणाचा अर्थ स्पष्ट होतो. यामध्ये मॅकायवर आणि पेज यांची अशी व्याख्या केलेली दिसून येते की सामाजिक नियंत्रण म्हणजे समाज व्यवस्थेत ऐक्यभाव निर्माण करणारी सुव्यवस्था टिकवून ठेवणारी पद्धती होय. तसंच एडवर्ड रॉस यांनी म्हटले आहे की सामाजिक नियंत्रण म्हणजे अशा साधनांची अव्यवस्था की ज्यांच्या माध्यमातून समाज आपल्या सदस्यांना स्वीकृत वर्तन प्रतिमानांचे अनुकरण करण्यात शिकवितो. त्याचबरोबर गिलिन आणि गिलिन यांनी समाज आपल्या एखाद्या उपसमूहाला किंवा समूह आपल्या सभासदांना वर्तन प्रकारांना अनुरूप असे वर्तन करावयास भाग पाडण्यासाठी सूचन, शारीरिक शक्ती यापैकी कोणत्याही साधनांचा अवलंब करून जबरदस्ती करतो. अशा उपायांच्या व्यवस्थेला सुद्धा सामाजिक नियंत्रण असे म्हणतात. आता यामध्ये आपण व्याख्या बघितलेल्या आहे. तर खऱ्या अर्थाने सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता का पडते, तर त्यासाठी असं म्हणता येईल आपल्याला की समाजामध्ये अनुरूपता घडवून आणण्यासाठी
सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता असते. कारण धर्म, वंश, जाती ह्या सगळ्या बाबतीमध्ये विविधता आहे आणि या विविधता असल्यामुळे समूहातील सदस्यांचे वर्तन कमी अधिक प्रमाणात एकमेकांपेक्षा थोडे वेगळे दिसून येते. तर या भिन्नता असल्यामुळे समाजात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता दिसून येते. समाजामध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी याहीसाठी सामाजिक नियंत्रण आवश्यक आहे. समाजाचे सातत्य टिकून राहावे याहीसाठी सामाजिक नियंत्रण आवश्यक आहे. कारण समाजातील व्यक्तीच्या अनैतिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, त्यामुळे समाजाचे सातत्य टिकविण्याससुद्धा मदत होते. मानसिक आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी सामाजिक नियंत्रणांमार्फत समाज सदस्यांना मानसिक व सामाजिक सुरक्षितता प्राप्त केली जाते. सहकार्याची जाणीव व्हावी, सामाजिक शिस्त लागावी यासाठी सामाजिक नियंत्रण ही संकल्पना खूप समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाची दिसून येते. यामध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला की सामाजिक नियंत्रणाचा अर्थ आणि सामाजिक नियंत्रणाची साधने. तर आजच्या तासिकेमध्ये आपण सामाजिक नियंत्रणाची साधनेसुद्धा बघणार आहोत. परंतु एका तासिकेमध्ये एवढे साधनं होणार नाही, म्हणून आपण आजच्या तासिकेमध्ये फक्त सामाजिक नियंत्रणाचा कायदा म्हणून जे काही साधन आहे तर त्या कायद्यामध्ये काय नियंत्रण आहे, कायदा कसं प्रभावी साधन आहे याविषयी आज आपण सविस्तर विवेचन करू. आता कायदा हे कसं आहे, सामाजिक नियंत्रणाचं सर्वात प्रभावी साधन आहे. कारण व्याख्या केली आहे यांनी, मॅकॅव्हरनी याबाबत, की राज्याच्या विधिमंडळाने मान्य केलेल्या न्यायालयाने अर्थ लावलेल्या व विशिष्ट परिस्थितीमध्ये लागू केल्या जाणाऱ्या नियमांचा समुच्चय म्हणजे कायदा होय. आता कायद्याची वैशिष्ट्ये काय आहे? कायदा हे मुद्दाम व हेतुपूर्वक निर्माण केलेले असतात. कायदा हे व्यक्तीच्या बाह्य स्वरूपातील वर्तन कृतीचे नियंत्रण करण्याचे साधन आहे. कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करीत असून त्यांची अंमलबजावणी न्यायमंडळ करीत असते. कायदा परिवर्तनशील असू शकतो. व्यक्तिनिरपेक्षता हे कायद्याचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. महत्त्वाबद्दल आपल्याला म्हणता येईल की आजच्या आधुनिक युगात कायद्यासमोर सर्व समान असून म्हणजे सर्व व्यक्ती समान असतात. समाज व्यवस्थेत समानता निर्माण करण्यासाठी कायदा हे प्रभावी माध्यम आहे. तसेच समाजातील समाजविघातक कृती करणाऱ्यांवर अंकुश ठेवणे, समाज संघटन करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्याचे कार्य कायद्याच्या माध्यमातूनच केलेले आपल्याला दिसून येते. खरं म्हणजे आजच्या आधुनिक युगात भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात समाजव्यवस्था संतुलित ठेवण्याचे कार्य कायदाच करत आहे. भारतात असलेल्या जाती प्रथेसारख्या अनेक अनिष्ट वृत्ती कायद्याने नष्ट झालेल्या असून समाजव्यवस्थेत समानता प्रस्थापित करण्यासाठी कायदा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तसेच समाजव्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी कायदा महत्त्वाचा असतो. आधुनिक समाजामध्ये व्यक्तीच्या वर्तनावर प्रामुख्याने कायद्याद्वारेच नियंत्रण ठेवलेले आपल्याला दिसून येते. समाजातील विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन कायद्याचे स्वरूप व व्याप्ती ठरविली जाते. उदाहरणार्थ पंजाबमधील विशिष्ट परिस्थिती लक्षात घेऊन तेथे दहशतवाद विरोधी कायदे करण्यात आले होते. अशा प्रकारे कायद्यामुळे सामाजिक संबंधांना योग्य ते वळण देण्याचा प्रयत्नही करणे शक्य होते. सामाजिक परिवर्तनाप्रमाणेच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे कायदा हे प्रभावी साधन आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे प्रत्येक कायदा हा व्यक्तीच्या कोणत्या तरी विशिष्ट वर्तन कृतीचे नियंत्रण करण्याशी संबंधित असतो. कारण कायदेमंडळ काय करतो? कायद्याची निर्मिती करण्याचे कार्य करतो. तर शासन संस्थेचा तिसरा भाग म्हणजे न्यायमंडळ आहे. जे लोक कायद्याप्रमाणे वर्तन करीत नाही त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा देण्याचे कार्य करीत असते. अशा प्रकारे कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रणा मुद्दाम निर्माण केली जाते. म्हणून आधुनिक समाजात सामाजिक नियंत्रणाचे प्रभावी साधन म्हणून कायद्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. तर आजच्या तासिकेमध्ये सामाजिक नियंत्रणाचे प्रभावी साधन म्हणून आपण कायदा